सगळ्या गोष्टींमध्ये होकार द्यायची? या नादात ना माझा कमरपट्टा गेलाय सुहास. माहितीये किती महागाचा होता? एवढे आकडे ना शिवानी शाळेत सुद्धा शिकले नसतील तेवढा महागाचा कमरपट्टा होता, गेला. पण मी काय, पण तू काहीच बोलू नकोस. मला ना त्या शिवाच्या सणसणी तशी लावून देवाशी वाटते, गळा दाबावं वाटतं. पण मला काय करायला लागतंय? तिचं कौतुक कशाला? करावं लागेल. आता जर मी त्यांना होकार दिला नसता तर त्यांना काय वाटलं असतं? अरे यांना तर काहीच पश्चाताप झालेला दिसत नाही. मग गेलो असतो परत आउट हाऊस मध्ये. पुढाली ऐक ना, हे बघ, आपल्याला या घरातलं आपलं स्थान आणि कंपनी मधली आपली पोझिशन आणखीन बळकट करायची असेल ना तर हे करावं लागेल. ओके? आणि काही दिवस, जास्त दिवस नाही. हे बघ, पण एकदाच काहीतरी करू. आणि असं काहीतरी करायचं ज्याने खूप मोठा इम्पॅक्ट सगळ्यांवर होईल. काय माहिती कोणी ठेवलं? अरे आपल्या घरात कोण ठेवणार? आपल्याच पैकी कोणीतरी ठेवलं असेल. तू संपदाला विचार, तिने ठेवलं असेल. हो, संपदा कशाला ठेवेल? ती झोपलीये, तिने नाही ठेवलं. मग कोणी ठेवलंय? मी ठेवलंय काका. का? कळेल. काय ग? काय आहे सगळं? काका, मला शिवाचे पाय धुवायचे. अगं काय बोलतेस हे तू? बरी आहेस ना? पाय धुवायचे? वहिनी आपल्याला जेवायचंय ना? चल. काका सांगतो. सीताई, तुम्ही शिवाबद्दल जे नेहमी म्हणता ना ते आम्हाला आता पटलंय. म्हणजे आजपर्यंत आम्ही शिवाच्या विरोधात काही ना काही करत गेलो, तिचा नेहमी दुस्वास केला, पण शिवानी नेहमीच आम्हाला माफ केलं. आणि ह्याची आम्हाला जाणीव झाली तेव्हा आम्ही ठरवलं की शिवासाठी आपण काहीतरी करायला हवंय. तिचे आभार मानायला हवेत, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं ठरवलं. तर सीताई, चालेल ना हे केलं? नाही, पण सीते, हे करायच्या वेगळ्या पद्धती पण असतील ना? नाही आहेत शिवा. अगं, मी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि खूप मोठा गुन्हा केलाय मी. ह्यासाठी मला कधीच कोणीच माफ नाही करू शकत. निदान हे करून घरातल्यांना पटेल तरी की मी पश्चाताप करण्याचा प्रयत्न करते. शिवा बस. अहो पण सीताई, अगं बस. तिला वाटतंय ना हे सगळं करावंसं. जो जीव घेणा प्रकार तिने तुझ्या बरोबर केला त्याचं प्रायश्चित्त तिने घ्यायलाच हवं. हे तर काहीच नाही, तेवढं करायला काहीच हरकत नाही. शिवा, काय बोलू तुझ्याशी? मी कायम तुझ्यासोबत उद्धटपणे वागत आले. तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय मी. लाज वाटते मला त्याची. घरातल्या सगळ्यांची मनं जिंकलीस. माझंही मन बदललं असतं जसं आईचं बदललंस, पण मी तुला कधी चान्सच दिला नाही. कायम तुझा राग करत आले. पण काही म्हणताय, आज कीर्तीने स्वयंपाक मात्र खूप छान केला. हो, मी आज नेहमीपेक्षा जास्तच जेवले. चांगलं जेवण केलं होतं कीर्तीताईंनी. ताई, अगं तू पण तिला ऍप्रिशिएट करू शकतेसच. म्हणजे कीर्तीत बदल होतोच आहे. हो ना, करेन ना अप्रिशिएट, पण मलाही थोडा वेळ लागेल. तिने त्याच चुका परत करू नये एवढीच इच्छा आहे देवा. बर, पण काय झालं ग? अजून ते आले नाहीयेत घरात? नाही, कीर्तीची कुठली तरी मैत्रीण आहे, तिच्याकडेच थांबणार आहेत दोघं. अरे वा, छान गप्पा रंगल्या. किती वाजले? झोपायचं नाहीये का? हो, झोपूया. पण आशू गेलाय ना आईस्क्रीम आणायला, ते येऊन दे, ते खाऊ आणि मग झोपू.
आणि मला आता आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय हसायचं काय त्यात? नाही, मोठी माणसं लहान मुलांसारखी वागायला लागली की हसायला येतच. हसा हसा, तुम्ही हसा. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी पण थांबतो, मला पण हवंय आईस्क्रीम. शिवा, मला दे ना सोप. घ्या. हॅलो, हा बोल. कधी अरे? बरं ठीक आहे, तू घाबरू नकोस, काळजी नको करू, आम्ही येतो. हो आम्ही येतोय. काय ग, काय झालं? कोणाचा फोन होता? काही अगं आपल्या कुसुम मावशी आहेत ना, त्यांना इथे मुंबईत ऍडमिट केलं. हे बापरे, काय म्हणजे सिरियस नाही आहे ना? हो म्हणजे सिरियस असावंच, कारण आशिष आहे ना तिचा मुलगा, त्याचाच फोन होता. तो म्हणत होता की तुम्हाला वेळ असेल तर जरा येऊन जाल का तिला भेटायला, तिचंही वय झालंय ना आता. जाऊया आपण? हा जाऊया आपण, आता निघूया. हो जायला हवं. एवढं मुंबईला आणलंय म्हणजे काही सिरियस असू शकेल. जाऊन येऊ आपण. चला मग. हो जाऊन ये. चल शिवा, जाऊन येऊ. नाहीच केलंय.